स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल्गार रथयात्रा पुकारली आणि ही रथयात्रा आज शेगावच्या संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी सुरू होते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत थेट रविकांत तुपकर आहेत, आपण त्यांना विचारूया। हो, आजपासून शेगावच्या संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन ही एल्गार रथयात्रा सुरू होते, काय नेमक्या मागणी असणार आहे तुमची? आज सकाळी 10 वाजेपासून आम्ही शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकून या एल्गार यात्रेला सुरुवात करणार आहोत। संत गजानन महाराजांना आम्ही प्रार्थना करणार आहोत, त्यांना साकडं घालणार आहोत की राज्यकर्त्यांना महाराज तुम्ही सुबुद्धी द्या, कारण आम्ही शेतकरी अडचणीत आहे पण राज्यकर्ते आम्हाला मदत करत नाही। जेव्हा प्रजा अडचणीत येते तेव्हा राजाने मदत केली पाहिजे असा निसर्गाचा नियम असताना राजा मात्र एका बाजूला शेतकरी मरत असताना, म्हणजे रोम जळत असताना जसा रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तशी आज महाराष्ट्र सरकारची अवस्था आहे की शेतकरी मरतो आहे आणि सरकार मात्र मजा बघताय अशी अवस्था आहे। आमच्या सोयाबीन कापूसवाल्याचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे? आज 50% शेतकरी हा सोयाबीनवाला आहे, 20% शेतकरी कापूसवाला आहे, 70% शेतकरी आम्ही आहोत। आमच्या शेतकऱ्याची आता एकजूट काय ते आम्हाला या एल्गार यात्रेच्या निमित्तानं दाखवायचे। यावर्षी सोयाबीनचा उत्पादन खर्च एका क्विंटलचा 7,000 रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव 4,000 रुपये आहे। कापसाचा क्विंटलचा उत्पादन खर्च 8,000 रुपये आहे, मिळणारा भाव 7,000 आहे। म्हणजे जेवढं लावलं तेवढं सुद्धा आम्हाला मिळत नाही। येलो मोजॅक नावाचा व्हायरस आला, हुमणी आळी आली, त्याच्यामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं, बोंडआळीमुळे कापसाचं नुकसान झालं, त्या पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती तयार झाली आणि सरकारनं फक्त 40 तालुक्यात दुष्काळाची घोषणा केली। सर्व दूर महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असताना 40च तालुक्यात दुष्काळ कसं काय पडला? इतर तालुके सुद्धा दुष्काळात घ्यायला पाहिजे असं आमचं मत आहे आणि सरसकट एकरी 10,000 रुपये सर्व पिकांच्या नुकसानीपोटी मदत दिली पाहिजे आणि सोयाबीनला सीटूच्या सूत्राप्रमाणे, स्वामीनाथनच्या सूत्राप्रमाणे क्विंटलला सोयाबीनला क्विंटलला 9,000 रुपये दर आणि कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये दर मिळाला पाहिजे। शेतमजुरांना विमा सुरक्षा आणि मदत मिळाली पाहिजे। यासह कर्जमुक्ती असेल, रेग्युलर अनुदान, वन्यप्राण्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी आम्हाला मदत आणि शेतीला मजबूत कंपाऊंड, अशा अनेक मागण्या घेऊन ही एल्गार यात्रा सुरू होते आहे आणि सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्याची ताकद काय असते हे सरकारला आम्हाला दाखवून द्यायचंय। ही एल्गार यात्रा शेगाव पासून निघेल, खामगाव असेल, मेहकर असेल, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा, मोताळा, संग्रामपूर, जळगाव, जामोद, नांदुरा, मलकापूर करत पुन्हा चिखली, बुलढाणा करून ही यात्रा 20 नोव्हेंबरला बुलढाण्यामध्ये दाखल होईल। जिजामाता प्रेक्षागार व्यापारी संकुल येथून विश्राम भवनाजवळून दुपारी 12 वाजता या यात्रेच्या समारोपाचं रूपांतर महामोर्चात होईल। हा महामोर्चा इतका मोठा असेल की सरकारच्या पायाखालची वाळू आम्ही सरकून दाखवू। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्याची एकी काय असते हे आम्हाला या यात्रेच्या माध्यमातून दाखवायचं आहे। नक्कीच सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकी काय असते हे या एल्गार रथ यात्रेतून दाखवण्याचा इशारा रविकांत तुपकर या ठिकाणी दिलाय। मात्र भाऊ, एकीकडे तुम्ही वेळोवेळी आंदोलन करता, सरकारकडे का बरं तुम्हाला मागणी करावी लागते नेहमीच की शेतकऱ्यांच्या या मालाला भाव द्या, नुकसान भरपाई द्या, असं का वाटतं तुम्हाला की सरकार कुठेतरी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यापासून पाठ फिरवते? म्हणून असं आहे की सरकार निगरगट्ट आहे। सरकार कायम संघटित लोकांचा विचार करतं, मतदार टिकवण्याचा विचार करतात। शेतकरी संघटित नाही। शेतकरी सरकारने काय केलं, शेतकऱ्यांना जातीपाती धर्मात विभागून टाकलं। पहिले धर्मात भांडणं लावायचे, आता जातीत भांडणं लावायचे, मग पोट जातीत लावायचे आणि असं करत करत ध्रुवीकरण मतांचं करायचं आणि विशिष्ट मतदाराचे लाड करायचे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, असं धोरण सरकारचं सुरू आहे। माझं म्हणणं आहे की 54,000 कोटीचा तुम्ही समृद्धी महामार्ग बांधला, एखादा महामार्ग कमी करून अडचणीच्या काळात आम्हाला मदत करा ना। आमचा रब्बीचा हंगाम सुद्धा यावर्षी वाया जाणार आहे, म्हणजे एक तर खरीपाचा हंगाम आमचा वाया गेला, आता रब्बीमध्ये पाऊस नसल्यामुळे आम्हाला पेरू शकत नाही आम्ही, तो हंगाम सुद्धा जाणार। अरे आम्ही जगायचं कसं? सोयाबीन कापूसवाल्याचं माणूस म्हणून जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून सोयाबीन कापूसवाल्याची एकी काय असते, शेतकऱ्याची एकजूट काय असते, जसं जरांगे पाटलांनी दाखवून दिलं की 1 मराठा लाख मराठा, तसं आम्ही सुद्धा नारा देऊ, 1 शेतकरी लाख शेतकरी। शेतकऱ्याच्या ताकदीपुढे सरकारला झुकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। 20 तारखेचा जो समारोप आहे एल्गार यात्रेचा, तो महामोर्चा असा असेल की सरकारच्या पायाखालची वाळू सरकवली नाही तर आम्ही शेतकऱ्याची औलाद सांगणार नाही। या यात्रेदरम्यान तुम्ही शेतकऱ्यांना आणि शेतकरी जे तरुण आहेत त्यांना काय आवाहन करणार आहात? तर मी एवढंच सांगेन की शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याच्या पोरांना की ही एल्गार यात्रा पक्षाची, संघटनेची, राजकीय याची नाहीये। या यात्रेचं आपलं टॅगलाईन आहे, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ। आपण पहिले शेतकरी आहे, शेतमजूर आहे,
सरकार लुटतंय तर जात आणि धर्म पाहून लुटत नाही. सरकार विशिष्ट शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना लुटण्याचं काम करतं. त्यामुळं ही यात्रा बिगर राजकीय, या यात्रेचा राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळं आपले पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून धर्म, जात, पंथ, पक्ष बाजूला ठेवा आणि शेतकरी शेतमजूर म्हणून या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. मी शेतकऱ्याच्या तरुण पोरांना सांगेन की क्रिकेटची मॅच भारत जिंकला की तुम्ही आनंदोत्सव साजरा करता. एखाद्या वेळी भारत हरला तर तुम्ही टीव्ही फोडता, जेवण करत नाही. मग विराट कोहलीचं शतक झालं की तुम्हाला किती आनंद होतो. मग आपल्या बापानं या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर आतापर्यंत किती शतकं मारले असतील, कधी आपल्याला आनंद झालाय का? बापाच्या घामाचं दाम मागण्यासाठी आणि मायचं कुंकू वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं भगतसिंगाचा अवतार घेऊन या एल्गार यात्रेत सगळ्या शेतकऱ्याच्या तरुण पोरांनी आणि शेतकऱ्यांनी सहभागी झालं पाहिजे. शेवटच्या दिवशी जो महामोर्चा निघणार आहे, एल्गार महामोर्चा, त्या दिवशी शेतकरी संघटनेचे जे तुमच्या संघटनेचे नेते आहेत राजू शेट्टी, हे सुद्धा हजर असतील. आणि माझं असं म्हणणं आहे की ही एल्गार यात्रा बिगर राजकीय आहे. ज्यांना ज्यांना सोयाबीन कापूस उत्पादकांचं भलं व्हावं असं वाटतं, ज्यांना ज्यांना वाटतं ही लढाई योग्य दिशेने निघालेली आहे, माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी नेत्यांनी आणि शेतकऱ्यांप्रती आस्था असणाऱ्या कार्यकर्त्यांनी या यात्रेमध्ये बिगर राजकीय माणूस म्हणून सहभागी झालं पाहिजे, असं माझं मत आहे. शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्ही सरकारला काय इशारा देणार? सरकारला आता अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर आगे आगे देखो क्या होता है. आम्ही वेळोवेळी सरकारला झुकून दाखवलेले दरवर्षी, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. या वर्षी सुद्धा सरकारला आम्ही झुकवणार आणि जर का शेतकऱ्याला तुम्ही गुंडाळण्याचा प्रयत्न केला तर सरकारला हे महागात पडेल, एवढं मात्र सरकारने लक्षात ठेवा. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. सरकारला झुकायल्याशिवाय राहणार नाही असा इशारा थेट रविकांत तुपकरांनी या ठिकाणी दिलेला आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.